पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। विनायकं गुरुं साक्रेणां विष्णुत्वं येषां च सान्निध्यात् जीवामुक्तावन्दिः साक्रेमो शिविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दे ज्ञानप्रतापसुवचनामृतं च अद्वैतभावप्रदायितवज्रस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्णयं श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मल चेतसा सुखोदय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते। प्रकरण दुसरे श्लोक क्रमांक 108 आणि 109। तर ज्ञाननाश अभावम एव उपपादयति। तर गेल्या श्लोकामध्ये त्याने शंका केली होती की प्राणवियोग कालामध्ये मृच्छा आल्याच्या नंतर त्याच्या ज्ञानाचा नाश होईल, मग ज्ञानाचा नाश झाला असता त्याला पुन्हा भ्रांती उत्पन्न होईल। तर त्याला सांगितलं की बाबा जरी मृच्छा आली तरी सुद्धा त्या मृच्छा कालामध्ये त्याच्या ज्ञानाचा नाश होत नाही। त्याला उदाहरण देऊन त्याने सांगितलं की ज्याप्रमाणे प्रत्येक दिवशी स्वप्नामध्ये स्वप्न सुषुप्ती अवस्था येत असताना सुद्धा या प्रत्येक दिवसामध्ये वेदाचं ज्याने पठण केलेलं आहे, मग जागृतीमध्ये आध्या जागृतीमध्ये त्याने वेदाचा पाठ केला, म्हणजे एखादं पाठांतर केलं आणि पाठांतर केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जर स्वप्न जागृती आलीच का नाही, आता स्वप्न जागृतीमध्ये त्या गोष्टीचं विस्मरण होऊन जातं त्याला। मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला जे पठण केलेलं आहे त्याचं काय होतं, पुन्हा त्याला स्मरण होतं, पुन्हा त्याला काय होतं, आपोआप काय होतं, स्मरण होतं, म्हणजे त्याचा काही नाश होत नाही। त्याप्रमाणे या ज्ञानाचा देखील काय होत नाही, नाश होत नाही। एकदा ज्ञानाचा निश्चय झाला की पुन्हा त्या ज्ञानाचा नाश होत नाही। तद्वत विद्या न नश्यति, त्याप्रमाणे ज्ञानाचा नाश होत नाही। तर आता या श्लोकामध्ये सांगतात ज्ञाननाश अभावम एव उपपादयति। ज्ञानाच्या नाशाचा अभाव तोच काय तो करतो आम्ही आता उपपादयति, कथन करतो, स्पष्ट करतो। म्हणजे ज्ञानाच्या नाशाचा अभाव म्हणजे ज्ञानाचा नाश होत नाही ही गोष्टच आम्ही आता काय करतो, प्रतिपादन करतो। ज्ञाननाश अभावम एव उपपादयति म्हणजे ज्ञान या श्लोकामध्ये आता ज्ञानाच्या नाशाचा अभाव आम्ही स्पष्ट करतो किंवा कथन करतो। प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना न नश्यति न वेदान्तात् प्रबलं मानमीक्षते। तर प्रमाण उत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना न नश्यति न वेदान्तात् प्रबलं मानम् ईक्षते। न वेदान्तात् प्रबलं मानम् ईक्षते। तर प्रमाण उत्पादिता 1 आकडा, विद्या 2, प्रबलम 3, प्रमाणम 4, विना 5, न नश्यति 6, वेदांतात प्रबलम 7, मानम 8, न 9 आणि ईक्षते 10। तर प्रमाण उत्पादिता विद्या, प्रमाण उत्पादिता म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेली जी विद्या म्हणजे ज्ञान, कोणत्या प्रमाणापासून, श्रुती आदी प्रमाणापासून, श्रुती आदी प्रमाणापासून म्हणजे उपनिषद आदी प्रमाणापासून, कारण हे वेद प्रमाण प्रबल प्रमाण आहे ना, मग त्या प्रमाणापासून उत्पन्न झालेली जी विद्या आहे। प्रबलम प्रमाणम विना न नश्यति, प्रबल प्रमाणा वाचून ती नष्ट होत नाही। म्हणजे कसं असतं की एखादं ज्ञान
ते जर नष्ट व्हायचं असेल तर त्याच्यापेक्षा अधिक प्रबल प्रमाणाने ते नष्ट होत असतं. त्याच्यापेक्षा अधिक प्रबल काय पाहिजे? प्रमाण पाहिजे, तरच ती नष्ट होईल. पण सर्वात प्रबल प्रमाण इथं उपनिषद हेच सर्वात प्रबल प्रमाण आहे. मग एवढ्या प्रबल प्रमाणात त्याच्यापेक्षा वेगळं प्रबल प्रमाण आहे का दुसरं कोणतं? नाही. सर्वश्रेष्ठ प्रमाण कोणतं? वेद म्हणजे उपनिषद. मग त्या उपनिषद प्रमाणापासून जी विद्या उत्पन्न, ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, ते ज्ञान नष्ट होण्याकरता त्याच्यापेक्षा अधिक प्रबल प्रमाण पाहिजे उपनिषदापेक्षा. पण जगतामध्ये उपनिषदापेक्षा दुसरं प्रबल प्रमाण नाही. उपनिषदापेक्षा प्रबल प्रमाण नाही. तेच सांगितलं, प्रमाण उत्पादिता विद्या, प्रमाणापासून उत्पन्न झालेली विद्या म्हणजे ज्ञान, ते प्रबलम प्रमाणम विना न नश्यती, प्रबल प्रमाणा वाचून ती नष्ट होत नाही. जसं प्रत्यक्षाधिक प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे 6 प्रमाण मानलेले का नाही? मग प्रत्यक्षाधिक प्रमाणाने आता याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ प्रबल प्रमाण कोणतं सांगितलेलं आहे? शब्द प्रमाण हे प्रबल सांगितलेलं आहे. मग कदाचित प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं ज्ञान हे शब्द प्रमाणाने नष्ट होऊ शकतं. शब्द प्रमाणाने काय होऊ शकतं? ते नष्ट होऊ शकतं, कारण शब्द प्रमाण प्रबल आहे तिथं. कदाचित ते चुकीचं ठरू शकतं. प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं जे ज्ञान आहे कदाचित ते काय शब्द प्रमाणाने ते काय होऊ शकतं? नष्ट होऊ शकतं, कारण तिथं शब्द प्रमाण प्रबल आहे. पण शब्द प्रमाणाने जे झालेलं ज्ञान आहे ते इतर शब्द प्रमाण प्रबल असल्यामुळे इतर प्रमाणाने ते नष्ट होणार नाही. इतर प्रत्यक्षाधिक प्रमाण ते काय होणार नाही? नष्ट होणार नाही, कारण शब्द प्रमाण हे सर्व प्रबल प्रमाण आहे सर्वात. तेच सांगितले याने की प्रमाण उत्पादिता विद्या म्हणजे उपनिषदाधिक प्रमाणापासून निर्माण झालेली जी विद्या आहे म्हणजे ज्ञान आहे, ते प्रबलम प्रमाणम विना न नश्यती, प्रबल प्रमाणाशिवाय ती नष्ट होणार नाही. आणि वेदांतात प्रबलम मानम न इक्षते, वेदांतात प्रबलम मानम, वेदांताहून म्हणजे उपनिषदाहून प्रबल प्रमाण न इक्षते म्हणजे पाहिल्या जात नाही, दुसरं कोणतंही पाहिल्या जात नाही. वेदांतात प्रबलम मानम न इक्षते म्हणजे उपनिषदाहून प्रबल प्रमाण दुसरं कोणतंही पाहिल्या जात नाही. उपनिषद प्रबल प्रमाण काय आहे? तर ते भगवंताच्या याच्यातून प्रगट झालेले आहेत. वेद हे नाशिकेतून काय झालेले आहेत? भगवंताच्या प्रगट झालेले आहेत. आणि ते कोण्याही व्यक्तीने केलेले नाही, आणि व्यक्तीने केलेले नसते, अपौरुषे आहे. म्हणजे पौरुषे नाहीत, कोणत्याही व्यक्तीने ते लिहिलेलं नसल्यामुळं त्याच्यामध्ये पुरुष बुद्धीचे जे दोष असतात, भ्रम, प्रमाद, विप्रविप्सा, हे दोष त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी नाहीत. म्हणून ते सर्वश्रेष्ठ प्रबल प्रमाण आहे. म्हणून ते कसं आहे? प्रबल आहे. म्हणून वेदांतात प्रबलम मानम न इक्षते, वेदांताहून प्रबल प्रमाण दुसरं पाहिल्या जात नाही. म्हणून त्या ज्ञानाचा नाश होत नाही, कारण ते ज्ञान कशापासून झालेलं आहे? उपनिषद प्रमाणापासून. आणि उपनिषद प्रमाणापासून झालेलं ज्ञान असल्यामुळं त्या ज्ञानाचा जर नाश व्हायचा असेल मूर्छा काळात सुद्धा, तर त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण पाहिजे होतं. पण त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण नाही. त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण नसल्यामुळं त्या ज्ञानाचा काय होत नाही? नाश होत नाही. आलं? प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती. म्हणजे वेद, उपनिषद प्रमाणांपासून उत्पन्न झालेली जी विद्या किंवा जे ज्ञान ते प्रबल प्रमाणाशिवाय नष्ट होणार नाही. वेदांतात प्रबलम मानम न इक्षते म्हणजे आणि उपनिषदाहून प्रबल प्रमाण दुसरं कोणतंही पाहिलं जात नाही. म्हणून मूर्छा काळात सुद्धा ते ज्ञान नष्ट होत नाही. म्हणून ती, कारण ते उपनिषद प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे, महावाक्यापासून म्हणजे उपनिषदापासून झालेलं ज्ञान. म्हणून ते केव्हाच नष्ट होत नाही. एकदा ते ज्ञान झालं की पुन्हा ते केव्हाही नष्ट होत नाही. उपपादितम अर्थम उपसंहरती. तर आता या श्लोकात सांगतात की
उपादितम आतापर्यंत जो उपपादन केलेला जो अर्थ आहे, म्हणजे कथन केलेला जो अर्थ आहे, त्या अर्थाचा आता आम्ही उपसंहार करतो या शेवटच्या श्लोकामध्ये. आतापर्यंत जो कथन केलेला जो अर्थ आहे त्या अर्थाचा काय करतो आता आम्ही उपसंहार म्हणजे शेवट करतो. उपपादितम अर्थम उपसंहरती म्हणजे वर कथन केलेल्या अर्थाचा आता आम्ही उपसंहार करतो. तस्माद् वेदांत संसिद्धम सदद्वैतं न बाध्यते अंतकालेऽप्यतो भूत विवेकान्निर्वृत्तिस्थिता इति श्री विद्यारण्य मुनि विरचितायां पंचदश्यां पंचभूत विवेकः समाप्तः. तर तस्मात् वेदांत संसिद्धम सत अद्वैतम न बाध्यते अंतकाले अपि अतः भूत विवेकात् निर्वृत्तिः स्थिता. तस्मात् वेदांत संसिद्धम एक आकडा, सत अद्वैतम 2, अंतकाले अपि 3, न 4, बाध्यते 5, अतः 6, भूत विवेकात निर्वृत्ती ही स्थिता 7. तर तस्मात म्हणून वेदांत संसिद्धम म्हणजे वेदांत प्रमाणाने, संसिद्धम म्हणजे यथार्थ रूपाने सिद्ध झालेलं, सम्यक सिद्ध हा संसिद्ध हा म्हणजे सम्यक म्हणजे यथार्थ रीतीने सिद्ध झालेलं. वेदांत संसिद्धम म्हणजे काय, तर वेदांत प्रमाणाने म्हणजे उपनिषदाधिक प्रमाणाने यथार्थ रूपाने सिद्ध झालेलं सत अद्वैतम, जे सत अद्वैत आहे ते अद्वैत अंतकाले अपि अंतकालामध्ये देखील न बाध्यते, अंतकालामध्ये देखील त्याचा बाध होत नाही. अंतकालामध्ये सुद्धा त्याचा काय होत नाही, बाध होत नाही. अतः म्हणून भूत विवेकात निर्वृत्ती ही स्थिता, म्हणून भूत विवेकात म्हणजे हे जे पंचभूत आहेत त्या पंचभूताचा स्वतःहून भेदरूप जो विवेक, पंचभूताचा सद्वस्तूहून भेद आहे अशा प्रकारचा जो विवेक आला, त्या विवेकाने किंवा त्या विवेकापासून निर्वृत्ती ही स्थिता, निरतिशय सुखस्वरूप असणारी जी मुक्ती, निर्वृत्ती ही म्हणजे काय, निरतिशय सुखस्वरूप असणारी जी मुक्ती, ती मुक्ती स्थिता म्हणजे निश्चित प्राप्त होते. म्हणजे काय सांगितलं की वेदांत म्हणजे उपनिषद, त्या उपनिषदांतिकाने यथार्थ रूपाने सिद्ध झालेलं, यथार्थ रूपाने जे सिद्ध झालेलं जे सत्स्वरूप अद्वैत आहे, सत्स्वरूप अद्वैत स्वरूप असणारे जे ब्रह्म, ते म्हणजे त्या ब्रह्माचं ज्ञान, कारण ज्ञान आहे म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजेच ज्ञान आहे, म्हणून ते ज्ञान किंवा ते ब्रह्म अंतकाले अपि न बाध्यते, अंतकालामध्ये देखील म्हणजे मृच्छा कालामध्ये सुद्धा त्याचा बाध होत नाही. म्हणून भूत विवेकात म्हणजे या भूत विवेकापासून, म्हणजेच भूतांचा विवेक म्हणजे काय, सद्वस्तून हे पंचमहाभूत सगळे, हे पंचमहाभूत आणि त्याचं कार्य हे सगळं भिन्न आहे अशा प्रकारचा भेदरूप जो विवेक,
अशा प्रकारचा जो भेदरूप विवेक, त्या भेदरूप विवेकाने, त्या भेदरूप, कारण आतापर्यंत भेदरूप विवेक दाखवला ना संपूर्ण प्रकरणामध्ये, की आकाशाहून सद्वस्तू कशी भिन्न आहे, वायूहून सद्वस्तू कशी भिन्न आहे, हे सगळं सिद्ध केलं तर नाही. मग त्या भेदरूप विवेकाने निर्वृत्ती ही स्थिता, त्या भेदरूप विवेकाने निर्वृत्ती म्हणजे निरतिशय सुखस्वरूप असणारी जी मुक्त अवस्था, ती अवस्था स्थिता म्हणजे प्राप्त होते किंवा निश्चित होते. आलं? तस्मात् वेदांत संसिद्धम सदद्वैतम अंतकाले अपि न बाध्यते. म्हणजे म्हणून वेदांत किंवा वेद किंवा उपनिषद प्रमाणाने यथार्थ रूपाने सिद्ध झालेलं जे सत्स्वरूप असणारं अद्वैत ब्रह्म, सत्स्वरूप असणारं जे अद्वैत ब्रह्म, त्याचा अंतकालामध्ये देखील बाध होत नाही. म्हणून आता हा भूतविवेकात निवृत्ती ही स्थिता, म्हणून निवृत्ती नाही, निर्वृत्ती आहे. निर्वृत्ती ही स्थिता म्हणून पंचमहाभूताचा स्वतःहून भेद आहे असा जो विवेक, त्या विवेकापासून निरतिशय सुखरूप असणारी जी मुक्ती किंवा मोक्ष, ती स्थिती त्याला प्राप्त होते. ती स्थिती प्राप्त होते. ती श्री विद्यारण्य मुनी विरचितायाम पंचदशाम पंचभूत विवेका समाप्ता. अशा रीतीने श्री विद्यारण्य मुनी यांनी रचलेल्या पंचदशी मध्ये पंचभूत विवेक नावाचं जे प्रकरण आहे ते इथं समाप्त होतं. तस्मात् इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वर्य किंकरेण श्री रामकृष्णाख्येन विदुषा विरचिता पंचभूत विवेक दीपिका समाप्ता. तर अशा रीतीने श्रीमद, आता हे वर पंचदशीचं सांगितलं, आता ही टीकेबद्दल बोलता येते की श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य असलेले श्री भारती तीर्थ आणि विद्यारण्य मुनी किंकर असणारे सेवक, विद्यारण्य मुनीचे सेवक असलेले कोण? श्री रामकृष्णाख्येन, रामकृष्ण या नावाचे विदुषा विद्वानाने, रामकृष्ण या नावाच्या विद्वानाने विरचिता रचलेली पंचभूत विवेक दीपिका, पंचभूताच्या विवेकाची जी टीका आहे ती टीका इथं समाप्त होते. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, तुकाराम महाराज की जय.